नमस्कार, आपला विषय 24 या यूट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणबाळ योजना महाराष्ट्र लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रतिमाह कसे मिळणार, अर्ज करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, आवश्यक असणारे कागदपत्रे आणि कोण असणार पात्र, त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्यात त्याला सुरू करूया. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंब ही दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते. त्यामुळे अशा कुटुंबात त्यांच्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्ध काळातील औषध उपचाराचा खर्च परवडणार नसतो. त्यामुळे ते घरातील वृद्ध व्यक्तींकडे दुर्लक्ष करतात. तसे वृद्ध नागरिकांकडे वृद्ध काळात कमाईची कुठल्याच प्रकारचे साधन नसते. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या इतर लोकांवर अवलंबून असतात. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना समाजात जगणे कठीण होते. त्यामुळे राज्यातील वृद्ध व्यक्तींना आर्थिक पाठबळ मिळावे, तसेच त्यांचा आर्थिक विकास व्हावा याकरता त्यांना समाजात मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 65 वर्षावरील व दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनाची सुरुवात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रति महिना 400 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. तसेच या लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रति महिना 200 रुपये दिले जातात. असे एकूण दरमहा 600 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि त्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक धैर्य प्राप्त करून देणे. श्रावणबाळ योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे. वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्ध काळात जीवन जगणे सोपे व्हावे. वृद्ध नागरिकांना आर्थिक पाठबळ देणे. वृद्ध नागरिकांना समाजात सन्मानाने जगता यावे. राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना स्वावलंबी जीवन जगता यावे. श्रावणबाळ योजनेचे फायदा: महाराष्ट्र राज्यात ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षापेक्षा जास्त आहे व ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये आत आहे, अशा वृद्धांना राज्य शासनाकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रति लाभार्थ्यास प्रति महिना 1500 रुपयाचे निवृत्ती वेतन देण्यात येते. वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळेल. वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्ध काळात जीवन जगणे सोपे होईल. राज्यातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्ध काळात दैनंदिन जीवन जगण्यासाठी तसेच औषध उपचारासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्ध काळात मानाने जगतील. राज्यातील निराधार तसेच वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनतील. दारिद्र्य रेषेखाली नाव नसलेल्या वृद्ध नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल. आवश्यक पात्रता वाटते: अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्ती किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही. फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 65 वर्ष वयाखालील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार व्यक्ती स्वतःच्या नावे राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. अर्जदार व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 रुपयापेक्षा जास्त असता कामा नये. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, वयाचा दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि मतदान कार्ड. अर्ज करण्याची पद्धत: अर्जदाराने सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार संजय गांधी योजना तसेच तलाठी कार्यालय यामध्ये संपर्क साधावा. या अधिकाऱ्याकडून सदर योजनेचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी व अर्ज अधिकाऱ्याकडे जमा करावा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या योजनेअंतर्गत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. धन्यवाद.